खूप जण आहे ना असा विचार करतात की जिमला जाणं म्हणजे वर्कआउट करून बॉडी वगैरे बनवणार किंवा मसल मास बनवणार. पण जर तुम्ही जिमला जायचा विचार करत असाल ना, तुम्ही जिमला जाऊन वर्कआउट नाही केलात, हेवी वेट नाही उचललं तरी प्रॉब्लेम नाही. पण लाईट वेट एक्सरसाइज किंवा बॉडी वेट एक्सरसाइज केल्या किंवा कार्डिओ केलं, ट्रेडमिल केलं, सायकलिंग केली, अशा छोट्या मोठ्या गोष्टी केल्या ना, तर जी तुमची थ्रू आउट डेला एनर्जी राहते ना, ती कंटिन्यू राहते. जिममध्ये गेले तर काय होतं माहिती आहे का, आपल्या बॉडीमध्ये मायट्रोकॉन्ट्रिया असतो. मायट्रोकॉन्ट्रिया काय करतो, एनर्जी प्रोडक्शनचं काम करतो. जर तुम्ही जिममध्ये गेलात तर समजा तुमचं एनर्जी प्रोडक्शन तिकडून सुरुवात होते आणि एक बूस्ट मिळतो. आणि जर तो बूस्ट मिळाला ना तर तुम्हाला दिवसाच्या प्रत्येक कामामध्ये तो बूस्ट मिळत राहतो. म्हणजे जिममध्ये जाऊन तुमची मसल बनेल ना बनेल ही वेगळी गोष्ट आहे, पण तुमची थ्रू आउट डे एनर्जी आहे ना एका लेवलला जाईल. म्हणजे आज जर तुम्ही लो फील करत असाल तर तुम्ही वर्कआउट चालू केला, बॉडी वेट एक्सरसाइजेस केले, काही केले, तर तुमची एनर्जी कंटिन्यू वाढत राहील. आणि तुम्हाला एक इफिशियन्सी, म्हणजे आपण समजा तुम्ही एक साधी बाईक असाल तर तुम्ही एखादी स्पोर्ट्स बाईक सारखं तुमचं फ्यूल यूज होईल. तर जिम फक्त यासाठी नका जॉईन करू की बॉडी वगैरे बनवायची, तर यासाठी जॉईन करा की तुम्हाला इफिशियंट बनायचं, तुमच्या कामामधली इफिशियन्सी वाढवायची आहे.